आमदार नितेश राणेंचं ते व्यक्तिगत मत. जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांचं स्पष्टीकरण. महाड प्रतिनिधी. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवणे संदर्भात वक्तव्य केलेल्या मतांशी युतीचा संबंध नसून ते नितेश राणे यांचे व्यक्तिगत मत आहे, असं स्पष्टीकरण शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी आज तातडीने आयोजित केलेल्या कांगोरी गड येथील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं. शिवसेनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यासंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या प्रसंगी शहर समन्वयक ॲडव्होकेट निखिल शिंदे, अख्तर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. मागील 4 महिन्यात आमदार नितेश राणे यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली असून त्यांची मतं ही व्यक्तिगत असल्याचं आजवर समोर आल्याची माहिती देऊन महाड विधानसभा क्षेत्रात आमदार भरतशेठ गोगावले यांच्यामुळे जातीय सलोखा कायम राहिलाय व या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कायम राहिल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. मशिदीवरील भोंगा काढण्यासंदर्भात युवा नेते विकास गोगावले यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भोंगे मशिदीवरून उतरवले जाणार नाहीत असं त्यांनी वक्तव्य केलं. असं मत या संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणारी असल्याचं नितीन पावले यांनी सांगितलं. आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाड विधानसभा क्षेत्रात 2 पावले पुढे जाऊन आमदार गोगावले यांचा प्रचार करत मतदारसंघाचे समन्वयक अनिकेत तटकरे यांनी देखील या निवडणुकीसंदर्भात स्पष्ट केलेली पक्षाची भूमिका ही युतीला ताकद देणारी असल्याचं सांगितलं. येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकानं आमदार गोगावले यांचा विजय होईल असा विश्वास नितीन पावले यांनी व्यक्त केला. महाडमध्ये मुस्लिम मतदार ठामपणे आमदार गोगावले यांच्या पाठीशी उभे राहतील असं मत या प्रसंगी अख्तर पठाण यांनी व्यक्त केलं. की नितेश राणेने जे वक्तव्य केलंय त्या बाबतीत जी आमची भूमिका आहे ती मांडण्यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय. मुळामध्ये आजची जी शिंदे सरकार म्हणजे जे महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारची स्पष्ट भूमिका आहे की सर्व जाती धर्माचं त्यांनी सन्मान ठेवण्याची भूमिका त्यांची आहे. गेले आपण 2.5 वर्ष बघितले आणि त्यामुळे जर कोणी असं वक्तव्य करत असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. कारण ज्या युतीमध्ये महायुतीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत, राष्ट्रवादीची ते स्पष्ट भूमिका आहे की जे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारच हे सरकार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी आता तुम्हाला माहिती आहे की गेल्या 4-6 महिन्यात वर्षभरामध्ये नितेश राणेंनी अशी अनेक स्फोटक विधानं केलेत. पण मला वाटत नाही त्यांच्या पक्षांनी पण त्या गोष्टीची कधी दखल घेतलेली मला कधी दिसली नाही. आणि त्यामुळे माननीय आमदार भरतशेठ गोगावले आज गेली 15 वर्ष या आपल्या विधानसभेचे आमदार आहेत, महाडचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या काळामध्ये असं कधीही कुठल्याही गोष्टी घडल्या नाहीत. जातीय सलोखा कायम राहिलेला आहे. आणि म्हणून जी काय त्यांनी नितेश राणेंनी जे वक्तव्य केलंय मशिदीवरनं भोंगा काढण्याचं ते त्यांचं वैयक्तिक मत असावं. गेले 2.5 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. 2.5 वर्षामध्ये हा विषय ते स्वतः नारायण राणे हे केंद्रामध्ये मंत्री होते, हे स्वतः सत्ताधारी पक्षामध्ये नितेश राणे आहेत. त्यांनी आधी कधी असा प्रयत्न केला नाही. पण त्याने ते भोंगे उतरवले का? तर नाही उतरवले. मग हे नेमकं त्यांची भूमिका ही वैयक्तिक असावी. या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारा. ही शिवसेनेची निश्चित भूमिका आहे. पण ज्या पद्धतीने नितेश राणे बोलले त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. कारण की आज इथं आमदार भरतशेठ गोगावले आहेत, विकास शेठ गोगावले आहेत, ते जोपर्यंत आहेत, अनधिकृतपणे जे लावलेले भोंगे आहेत त्याबाबत पक्षाची भूमिका सर्वांना मान्य आहे, सर्वांना सर्व स्पष्ट आहे. पण ज्या पद्धतीनं जातीय द्वेष निर्माण होईल असं जे वक्तव्य केलंय ते चुकीचं आहे. काल विकास शेट्टी पण सांगितलं स्पष्टपणे की जोपर्यंत भरत शेठ आणि विकास शेठ इथं आहेत तोपर्यंत अशा स्वरूपाचे कुठलेही भोंगे उतरवले जाणार नाही. मुळामध्ये आम्ही विकास कामांवर आधारित असलेलं जे आमचे अजेंडा आहे तो विकास कामांवरती आहे आणि विरोधकांकडे मुद्देच राहिलेले नाहीत. त्याच्यामुळे हा खोटा प्रचार आहे. मला तर काय माहिती नाही तुम्ही कुणाला म्हणताय तडीपार वगैरे, हा आमचा काय विषय नाही.
ती प्रशासकीय बाब आहे ती, ते त्यात आमचा काय संबंध. हम्म. नाही नाही, मुळामध्ये कसं आहे, जे विरोधक आहेत त्यांच्याकडे मुद्देच राहिलेले नाहीत. पोलीस रेकॉर्ड प्रमाणे आज जर एखाद्याला तडीपार करायचं असतं, त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत, ते नियम आहेत, ते समाजामध्ये शांतता स्थापित करण्यासाठी असेल. आणि तो हा नाही, तो योगायोग असू शकतो, तो योगायोग असू शकतो. देतो. काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत जाते. ज्यावेळी शिवसेनेची भूमिका होती त्यावेळी उभाटाचे जे आत्ताचे मागचे जे मुख्यमंत्री होते तेही त्याच्यात आहेत, आत्ताचे एकनाथ शिंदे तेही असू शकतात. पण दोन्ही शिवसेनेचा जर विचार केला तर आपण आज दोन्ही बाजूंचा विचार करा. फक्त ही जी शिवसेना एकनाथ शिंदेची त्यालाच तुम्ही प्रश्न विचारू का? हा प्रश्न मग असं बोलतो तुम्हाला का, हा उभाटाचे जे लोक आहेत त्यांनाही हा प्रश्न विचारा. मी आता पहिल्यांदा विचारला. मुळात आप्पासाहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे. शिवसेनेची ती भूमिका अनधिकृत भोंग्या बाबतीतची जी अशी होती, ही तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासूनची शिवसेनेची भूमिका होती. पण अनधिकृत म्हणजे जे अनधिकृतपणे उभे केलेले जे दर्गे असतील किंवा मशिदी असतील त्या संदर्भातला तो विषय होता. आपल्याकडे तो विषयच नाहीये. हा, तर मला हाच प्रश्न पडलाय की आता बाळासाहेबांनी जो विचारलेला प्रश्न आहे का अधिकृत आणि अनधिकृत मशिदी तर सगळ्या अधिकृतच आहेत आणि त्या सगळ्या रजिस्टर जवळजवळ मशिदी आहेत. तर त्याच्यामुळे अनधिकृत आणि अधिकृत हा विषयच येत नाही मुळात. दुसरी गोष्ट असं आहे का हा जो भोंग्यांचा जो विषय अनेक वर्षापासून अनेक नेत्यांनी उचलून धरला, पण मान्य सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलाय की ते भोंग्यामुळे कोणाला त्रास होत नाही आणि त्याच्या डेसिमलमध्ये काही अडचण नाहीये. त्याची प्रत माझ्याकडे आहे, पाहिजे असेल तर मी तुम्हाला दाखवेन.